इथं एक पेड माँ के नाम संदर्भात वृक्षदिंडीचं आयोजन। दिंडी किंवा पालखी या शब्दांमध्येच इतकं सामर्थ्य दडलंय की त्यांचा नामोच्चार होताच आपण श्रद्धेनं नतमस्तक होतो। दिंडीचा अर्थ हा जगाला उद्धारणाऱ्या कोणत्या तरी साधू संतांशी जोडला जातो। मग साहजिकच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की वृक्ष सुद्धा ऋषितुल्य आहेत का? तर हो, यात मुळीच शंका नाही, असं मत वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी महात्मा फुले विद्यालय रिसोड इथं आयोजित केलेल्या वृक्षदिंडी संदर्भात व्यक्त केले। कार्यक्रमाकरता सध्या सचिव बी.डी. सानप, शालेय समिती अध्यक्ष पंडितराव बापू, सदस्य साहेबराव इप्पर इत्यादींचं मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बद्रीनाथजी कोकाटे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती रिसोड, तर प्रमुख अतिथी म्हणून मेघश्याम पत्रे, केंद्र प्रमुख निजामपूर, रमेश कदम वनरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग वाशिम, परिक्षेत्र रिसोड बबनराव घाटे, पालक प्रतिनिधी, विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल सारोळकर प्रामुख्याने उपस्थित होते। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकाटे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्यांनी एक पेड माँ के नामचा संदर्भ देत प्रत्येकानं एक झाड लावून ज्याप्रमाणे आई बाळाचं मनोभावे पालन पोषण करते त्याचप्रमाणे संबंधित वृक्षाचं संवर्धन करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित केले। तदनंतर अध्यक्षांच्या हस्ते वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली। सदरहू दिंडी एक मूल एक झाड, एक पेड माँ के नाम, झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी इत्यादी पर्यावरणपूरक घोषणा देत संत अमरदास बाबा रोड, अष्टपूजा देवी चौक, महावीर चौकाला वळसा घालून कुंभार गल्ली मार्गे विद्यालयामध्ये परत आली। वृक्ष लागवड व त्याचे संवर्धनाबद्दल काढलेल्या वृक्षदिंडीला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसेच दिंडीमध्ये सहभागी मुलांचे चौकात कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रमिला निसांडे, मारुती काळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल राठोड तर आभार स्वप्नील गवई यांनी मानले।